जय राम श्री राम जय राम जय 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 जय राम श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव कमल हरिठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय भानुदास महाराज की जय सचिदानंद संत श्रीपाद बाबा महाराज की जय सच्चिदानंद संत रामदास बाबा महाराज की जय सच्चिदानंद माने बाबा महाराज की जय सच्चिदानंद रोहिदास बाबा महाराज की जय सच्चिदानंद नारायण बाबा महाराज की जय सच्चिदानंद नाना बाबा महाराज की जय सब साधु संतान की जय आप अपने गुरु देव आप अपने माता पिता की जय श्री गणेशाय नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा
गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. तरी अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघड ऐका परी प्रौढीन बोलो हो जी. तुम्हा सर्वज्ञांच्या समाजी दे यावे अवधान हे माझी विनवणी सलगीची. ज्ञानेश्वरी अध्याय 9 आणि 9व्या अध्यायामध्ये पहिली आणि दुसरी ओवी आहे. 9वा अध्याय आहे राजविद्या राजगुह्य योग असा हा योग आहे. आणि ह्या योगामध्ये मौलींनी सुरुवातीच्या 2 ओव्या सांगितलेल्या आहेत. आपल्या सर्वज्ञांच्या सेवेसाठी ह्या 2 ओव्या घेतलेल्या आहेत. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी कारणाशिवाय कार्य नसतं. कारण काय आहे तर गुरुमाऊली दत्तात्रय जगज्जननी कालिका माता तसेच भोले बाबा मंदिराचा वर्धापन दिन सोहळा आणि ह्या सोहळ्या निमित्तानं हरिभक्त परायण गुरुवर्य आमचे सर्वांचे परिचित असणारे पंढरदादा कोकाटे यांनी मद पामराकडे ही सेवा सुपूर्द केली. वास्तविक पाहता गेल्या वर्षी ही सेवा त्याच्या अगोदर मला बोलले दादा की दुसऱ्या वर्षी मी तुमची सेवा लावली आहे, लिहून ठेवा. बोला ठीक आहे. आणि कर्मधर्म संयोगाने दादा विसरून गेले आणि नवीन पिढीला युवा पिढी आपल्याला पुढे सरकवायची आहे. कशासाठी तर हेची करणे आम्हा काम बीज वाढवावे नाम. आणि त्या योगे ती सेवा काही मला मिळाली नाही. कार्यक्रम संपल्यानंतर दादा बोला ही सेवा माझी होती, तुम्ही मला का दिली नाही? अरे ते युवा पिढी आपली हा बोला बरोबर आहे. बरोबर, चांगली गोष्ट, आनंदाची गोष्ट. या वर्षी रागाने मला सेवा दिली असं मला वाटतं. या दादा तेव्हा आमचे तुकाराम दादा देखील आले. कारण ते देखील असेच बोलायचे की आपली युवा पिढी आहे. आता आपले नाही का आपले दिवस परतीचा प्रवास चालू झालेला आहे, म्हणून युवा पिढीला चान्स द्यायची. असो तर ह्या पामराकडे ही आलेली सेवा आणि आपल्या सेवेसाठी निवडलेली होवी. तरी अवधान ऐकले तिचे मग सर्व सुखासी पात्र होईल. हे प्रतिज्ञे उत्तर माझे उघड आहे का काय? माऊलींची प्रतिज्ञा आहे. काय प्रतिज्ञा आहे? आपण जेव्हापासून तुळशी माळ परिधान केलेली आहे, नवटी केली तेव्हापासून ऐकत आलेलो आहोत आपण. काय माऊली काय सांगतात प्रतिज्ञा घेऊन? माझ्या बोलण्याकडे एक वेळ लक्ष द्या, मग तुम्ही सर्व सुखाला पात्र व्हा. बरं का? आणि हा जो जीव आहे हा सुखासाठी धडपड करत रात्रंदिवस सुख 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 शोधत आहे. परंतु याला जे सुख सापडतोय, परंतु ते कसं सापडतंय तर क्षणिक सुख सापडतंय. आणि खरं सुख आहे तो खऱ्या सुखापासून वंचित आहे.
आणि जोपर्यंत माऊलींच्या बोलण्याकडे, माऊली काय सांगतात त्याकडे जर लक्ष दिलं नाही, तर मग आपल्याला जे सर्व सुख ते मिळत नाही किंवा मिळणार नाही. कारण का, सर्वांनी हा अनुभव घेतला आणि हे सुख किती आहे त्याचा पण पाडा बोलून दाखवला. सर्व सुखाचे आगर, म्हणून तर माऊली सांगतात की सर्व सुख देईन, सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. म्हणजे प्रत्येकाने हा अनुभव घेतला साधू संतांनी आणि इथं नमूद केला तस्मात शास्त्र प्रमाण. शास्त्रामध्ये ते लिहून ठेवलं. कशासाठी, तर जाळू नये नाव. कारण आपण तरून गेलो तर त्यात नवल नाही. कारण मागील आधार बहुतांचा, कारण मंडळी आहे ना, तर त्यांच्यासाठी हा आधार आहे. म्हणून शास्त्र हे प्रमाण ठेवलं की तुम्ही सर्व सुखाला पात्र व्हाल. बरं, हे मी असं अहंकाराने किंवा आढ्यतेने बोलतोय असा हा यातला भाग नाही, बरे का. तर तुम्ही सर्वज्ञ आहात आणि या सर्वज्ञांच्या समोर हे बोलतोय मी, तर तुम्ही ते माझी जी सलगीची विनंती आहे ते मानून घ्या. आता माऊली सांगतात सर्व सुख, सुख 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 सुख. माणूस सुख शोधतोय पण सुख काही सापडत नाही. आणि सुख आहे कुठं, आपण वस्तूमध्ये सुख शोधत बसलोय. परंतु त्यामध्ये काय आहे, तर क्षणिक सुख आहे. तहान, भूक, प्रत्येक गोष्ट जेवढे उपभोग घेतो तेवढे कसं आहे, तर क्षणिक आहे. चहा प्यायल्यानंतर परत ती 4-5 तासाने परत तलप येते. भूक जेवल्यानंतर परत 4-5 तासाने भूक लागते, नाही का. म्हणजे ते कसं क्षणिक आहे. आता आपल्याला खरं सुख म्हणजे काय, ते खोटं आहे. म्हणजे खरं सुख काय, तर सुखाची व्याख्या माऊलींनी सांगितली आहे. जर आपण सर्वांनी बारकाईने लक्ष दिलं तर किंबहुना सोय जीव आत्मयाची लाहे, तेच जे होय तेच जे होय तया. पण ते मला बाहेर येऊ देत नाही ना. ते ढग आडवे येतात ना सूर्याला, सूर्यापासूनच तयार होतात, परंतु ते सूर्याला आड येतात आणि झाकून टाकतात. तसं तेच जे होय त्या नाम सुख, नाही का. आणि मग ते सुख कसं आहे, अविटे ग माय माय भेटेना, परंतु जवळीच आहे परी भेटेना. मग भेटण्याची रीत आहे. बाबा नेहमी सांगायचे, जर आपण रीतीप्रमाणे गेलो तर आजही जसंच्या तसं आहे. सुख कुठं काही गेलं नाही, देव कुठं काही गेलं नाही, बरं का. सुख जसंच्या, पण रीत कोणी सांगायची, जाणत्याने सांगायची का नेमत्याने सांगायची. आपल्याकडे ही रीत आहे, त्या रीतीप्रमाणे गेला तर आजही जसंच्या तसंच सुख आहे, बरं का. मग त्यासाठी काय करायला पाहिजे. आता इथं सांगणारच जर गैरहजर असेल तर मग तुमची कधी हजेरी लागायची सांगा बरं. कारण का, या सुखासाठी ज्या सुखाकारणे देव वेडावला, कशासाठी, तर ह्या सुखासाठी. आणि ह्या सुखासाठी स्वर्गीच्या अमर इच्छिता ती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. कशासाठी, तर ह्या सुखासाठी. का मृत्यूलोकी का जन्म आम्हाला पाहिजे, नारायण नामे होऊ जीवनमुक्त. नारायण नामे होऊ जीवनमुक्त, कीर्तने आनंदे गाऊ गीत. मग हे जे सुख आहे, या सुखासाठी स्वर्गातील देव देखील इच्छा करतात की आम्हाला या मृत्यूलोकामध्ये जाऊ. आणि आपण मृत्यूलोकामध्ये येऊन या सुखाकडं पाठ फिरवतो, नाही का. हरिपाठ पाठ आहे, पण कुठला हरिपाठ, तर त्याकडे दुर्लक्ष आहे. आपला हरिपाठ चालूच आहे. सततम चिंतयंतु महा, सतत तुमचा श्वासात गणिक हरिपाठ चालू आहे, परंतु आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि
माऊलीचे 28 अभंग नाही का. पर ते पहाटेपासून काकड्यापासून जे सुरुवात करतो तर संपूर्ण परंपरा पण अर्थ लोकले पुराणी नाश केला शब्दज्ञानी. त्या लक्षार्थ भावार्थ काय त्याच्याकडे लक्ष देत नाही. सर्व पाठ आहे बरं का. 4 वेद 4 शास्त्र 14 विद्या 18 पुराणे सर्व बहुत केले पाठांतर. वर्म राहिले दूर. मग वर्म काय ते वर्म जाणून घ्यायला पाहिजे नाही का. भरपूर परमार्थ परमार्थ आपल्या देशामध्ये चालले असं नाही तर आपला हा भागवताची जी पताका आहे ही देशांतर बाहेर पताका झळकलेली आहे. कारण हे जे बीज आहे हे इथपर्यंत मर्यादित नाही काय तर परदेशामध्ये जाऊन देखील. परंतु तिथेही काय गडबड आहे. खरं आहे आणि खोटं आहे. जसं आपल्याकडे परमार्थ चाललेले आहे खरं आणि खोटं काय. मग खरं काय आणि खोटं काय जे आपल्याला दिसतं ते नसतं. आता आपण सर्व चक्षुने पाहतो सर्व काही दिसतं आपल्याला. परंतु नाथ महाराजांनी अनुभव घेतला आणि काय सांगितलं की एका जनार्दनी सर्व नाशिवंत. जे जे तुम्ही दृष्टीने पाहता ते सर्व नाशिवंत आहे. मग खरं काय शाश्वत काय. एका जनार्दनी सर्व नाशिवंत आणि एकच शाश्वत हरी नाम. एकच शाश्वत आहे ते फक्त हरिनाम नाही का. मग आता नाम घेणारी मंडळी किती आहे. खरं आणि खोटं. आम्ही पण नाम घेतो बोलतो. नाम घेतल्याबरोबर परिणाम व्हायला पाहिजे. मग परिणाम का होत नाही याचं कारण काय. आम्हाला सद्गुरूने दिले. आमच्या सद्गुरूने आम्हाला दिलेलं आहे. मग दिलेलं आहे तर शास्त्राप्रमाणे तो नाम घेतल्यावर परिणाम आहे तो परिणाम व्हायला पाहिजे. बघा मंडळी आपल्या व्यवहारातली गोष्ट आहे. दादांनी इथं बाजूला फुल झाडे काय फळ झाडे लावलेली आहेत. बगीचा केलेला आहे मळा केलेला आहे नाही का. आता मिरचीला पण पाणी तोच कारल्याला पण पाणी एकच आणि म्हणजे गोड तिखट आंबट कडू या जेवढी ही फळं देणारी झाडं आहेत त्यांना पाणी एकच आहे. मग त्याची चव वेगवेगळी आहे नाही का. आणि अनेक 1,83,99,999 जेवढ्या योनी आहेत काय तेवढ्या ठिकाणी मुंडम मतिरम भिन्नम. तुम्ही बोलता तिकडं कुठे गेले तुम्ही. हे तर मनुष्य प्राण्या ठाई सांगितलेले नाही. 4 खाणी 84 लक्ष योनी बरं का. आता ह्या सर्वांना जसं 4 खाणीमध्ये सर्व जन्म घेतात तसं आहार निद्रा भय आणि मैथून अशी सर्वांना समसमान दिलेली आहे. मग त्या ठिकाणी राग नाही का द्वेष नाही का अहंकार नाही का आहे. परंतु हे सर्व देऊन सुद्धा इतर योनीच्या ठाई हा विचारच नाही. काय विचार नाही तर पशु काय पाप पुण्य जाणती ते तर उत्तम मध्यम भोग भोगिती. बघा पशु पक्ष्यांच्या ठिकाणी पशु काय पाप पुण्य जाणती ते तर उत्तम मध्यम भोग भोगिते सर्व. आणि तुम्ही आम्ही भोग भोगतो नवल नाही. परंतु आपल्याला जे दिले काय चांगली बुद्धी दिली वाणी दिलेली आहे पण त्याचा आपण सदुपयोग करून घेत नाही त्याचा दुरुपयोग करतो नाही का. मग उपयोगामध्ये काय आणायला पाहिजे तर बुद्धीचा वापर करत नाही. कारण जर केला असतं व्यवस्थित ऐकलं असतं व्यवस्थित काय की साधू संत नेमकं काय सांगतात तुकाराम महाराज सांगतात बघा. जर या बुद्धीचा वापर नाही केला तर तुका म्हणे ज्याची बुद्धी आहे जड त्याहून दगड परा देवा. पर आता ही बुद्धी माणसाला सांगितलेली आहे बरं का. कारण का जनावराला जर शिकवलं माणसानं तर जनावर ते काम एकदम सक्सेसफुल करतं बरं का. नाही म्हणायची सोय नाही. पहा तुम्ही आता आपण चालू दृष्टांत घेतला तर श्वान पथक वापरलं जातं पोलीस खात्यामध्ये. पोलीस खातं बरं का. खातं म्हणजे डिपार्टमेंट नाही तर तुम्ही वेगळं समजा. तर वस्तुस्थिती त्या श्वानाला त्या कुत्र्याला शिकवलं जातं चोर कसं पकडायचं. म्हणजे सर्व ट्रेन केलं जातं. जसं सर्कस मध्ये सिंहाला वाघाला रिंग मास्टर असतो
तो त्याला ट्रेन करतो, त्या पद्धतीनं तो त्याच्या आवाक्यात राहत नाही का? बघत नाही का तुम्ही? आणि पुढे बघायला पण मिळणार नाही. कारण का? हे कलियुग फास्ट आहे. जे आम्ही पाहिलंय, जे माऊलींनी पाहिले ते आपल्याला पाहायला नाही मिळालं, आणि जे आता आपण पाहून गेलो ते पुढच्या पिढीला ते पाहायला मिळत नाही. वस्तुस्थिती पहा आता. तर मग आता ते त्याच्या आवाक्यात राहतं. कुत्र्याला शिकवलं, ट्रेन केला की तो चोर शोधून देतो. नवे तर बॉम्ब पेरलेले असतात सीमेवर. काय? आपली सीमारेषा ठरलेली असते आणि लाखो करोडो अब्ज रुपये खर्च केला जातो. कशासाठी? तर आपल्या रक्षणासाठी, देशाच्या रक्षणासाठी, आपल्या हितासाठी. आणि आपण कुठं लागतो? पाठीमागे. नको त्या वाटेला लागतो. तुका म्हणे वाटे नको फोटो देऊ वाटे. सत्य मार्ग पकड. मग खोटा मार्ग कुठला आहे? जो खोटा मार्ग आहे तिथं तुम्हाला आता साधू संत पहा. संत कोणाला म्हणतात? न जाणती काही काना नामस्मरणा वाचूने. फक्त एकच नामस्मरण, त्यांनाच संत म्हणायचंय. आणि आपण नेमकं त्या नामस्मरणापासून वंचित असतो. कारण ते आपल्याला कधी कळेल? ज्या वेळेस अरे हे तर यांचं नेहमी बोंबलणं तेच असतं. काय? हे यांचं बोंबलणं तेच असतं की नाम घेतल्यावर परिणाम होतो, नाम घेतल्यावर परिणाम काय? सर्व ज्या गोष्टी तुम्ही खाता पिता त्याची लगेच तुम्हाला अनुभूती येते. मग नामाची अनुभूती येऊ नये का? मिरची खाल्ली की तिखट लागतं, कारला खाल्ली की कडू लागतं, चिंच खाल्ली की आंबट लागतं, साखर गुळ वेळ लागतं का त्याला काही? बरं चला, जे मद्यपान करतात त्यांना डिग्रीवाले ठेवलेले आहेत. ते मद्य काही डिग्रीवाले ठेवलेलं असतं. कारण का? तर जशी डिग्री असेल तशी ती नशा चढेल. 100 डिग्री, 60 डिग्री, 20 डिग्री, 25 डिग्री, नाही का? म्हणजे त्याच्यामध्ये जो अल्कोहोल असणारा असतो तो त्या पद्धतीची ती नशा येत जाते. आणि ही नशा हे विष, एक प्रकारचं ते विष असतं, बरं का? स्लो पॉइझन. परंतु लास्ट स्टेप असते विषाची. सायनाइड आहे म्हणून. सायनाइड काय? ते 2 नंबर लाईनला वापरलं जातं. जे 2 नंबरचे धंदे करतात, चोरीचे धंदे करतात, नाही का? 2 नंबर म्हणजे चोरीचे, अनधिकृत. पण बाबा सांगायचे की आपण रीतसर म्हणजे अधिकृत आणि अनधिकृत. अधिकृतरित्या जर गेलो तर मग माऊली सांगतात अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरेल तिन्ही लोकांमध्ये. मग हे का माऊलींचे बोल आहेत असे? माऊलींनी लग्न केलेले का? मग संसार कुठला केला? नाही का? आपल्या टकोऱ्यात लवकर येत नाही. अवघाची संसार सुखाचा करीन म्हणजे जन्माला येणं आणि जाणं या नावे संसार सांगितलेला आहे, नाही का? तो सुखाचा करीन, आनंद भरेल तिन्ही लोकांमध्ये सांगितलंय. आणि आपल्याला इथं भूतळावर सांगताना ते आपल्या लवकर लक्षात येत नाही. आणि ते तस्मात शास्त्र प्रमाण का ठेवलं? की काही कल्प जातील, परंतु हे जे आहे हे त्यांचे जे बोल आहेत, शास्त्र देखील. जसं कॅलेंडर मध्ये तुम्हाला 7 तारखेला मृग नक्षत्र आहे, नाही का? आणि त्या कॅलेंडरला जर आपण पिळून काढला तर त्यातून एक थेंब तरी पडेल का? पण ते कॅलेंडर मध्ये दाखवलं जातं की पाऊस 7 तारखेला पडणार आहे. आताच नका सांगू. आता कॅलेंडर नाही का बाद करून ठेवल्यात. कारण कसा वस्तुतः आपण पाहायला गेलो तर फक्त शास्त्र का ठेवल्या ते बघा. आता येणारे तुम्ही काही भविष्य सांगा, जसं तुकाराम महाराज सांगतात की पाती भूत भविष्य आणि वर्तमान त्यांचा आम्हासी कंटाळा पाहून ना आवडतील डोळा. आणि हा माणूस त्याच्याच पाठीमागे लागलेला असतो, बरं का? आणि ते तर सर्व गुंडाळून ठेवले. कुणे? तर भगवंताने. कारण वस्तुस्थिती काय? आपण शास्त्राचा धुंडळा घेत नाही, आणि जोपर्यंत शास्त्राचा धुंडाळा घेत नाही तोपर्यंत आपल्याला खऱ्या वस्तूची जाण होणार नाही. कारण आपण सर्व 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 म्हणजे सर्व ए टू झेड तुम्ही सांगाल ते तुम्ही जाणून करता. फक्त एवढीच, भक्ती जाणून नाही करत. तो करतो म्हणून आपण करतो, परंतु त्यालाही विचारायला पाहिजे, नाही का? मग आता हा सुलसुलाट चालू आहे भक्ती मार्गाचा. कोण करत असं नाही, सर्वच करतात, परंतु जाणून करायला पाहिजे. जाणत्याने गुरु भजीचे.
तेने कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचने शाखा पल्लवित संतोषिते. नाही का? जर जाणून केलं तर आपल्याला आपलं काय चाललंय अजाणतेपणाने चाललंय. नाही का? हे चालेल का तुम्हाला? अहो तुम्हाला तुमचा घड्याळ तुम्हाला डोळे असून वेळेवर टाइम सांगता येत नाही, वेळ दर्शवता येत नाही. पण आंधळ्याला जर विचारलं तर तो नेमकंच लागले तिथं बोट ठेवतो ना, लगेच सांगतो एवढे वाजले म्हणून. काय मग आपण भ्रमिष्ट झालं, भ्रमिष्ट. सर्व काही असून, सर्व म्हणजे जेवढं काय आपल्याला शरीर अनमोल दिलेलं आहे याची मोल करता येत नाही. आणि ते तेवढ्यासाठी दिलेलं आहे. ते हे जे दिले शरीर हे कशासाठी? तर तेवढ्यासाठी दिलेलं आहे की आपल्याला आपल्या हितासाठी जागायचं आपल्याला. नाही का? आपल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरेक वाटे देवा. नाही का? परंतु हिताला जागणारे खूप कमी आहेत. ज्यांना समजला, ज्याने लक्षपूर्वक ऐकलं, ऐकतो पण ऐकत नाही. नाही का? आम्ही ऐकतो पण ऐकत नाही, वाचतो पण वाचत नाही, पाठांतर भरपूर आहे सर्व, परंतु जे 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 आपल्याला ज्याचं अवलोकन करायचे ते आपल्याने अवलोकन होत नाही. न होण्याला कारण नामाचा रूपाचा मेळ नाही. आणि जर नामाचा रूपाचा मेळ झाला तर आजही जसंच्या तसंच आहे. काय त्यालाच अष्टसात्विक भाव म्हणतात. काय तो जो अनुभव आहे, तो जर अनुभव येत नसेल तर मग आपला सर्व सावळा गोंधळ चाललेला आहे. का तर बघा मल्हार दादा आले, आता त्यांचं नाव मला माहीत आहे. काय आणि रूप पण पाहिलेलं आहे. तर त्यांना मी आवाज दिला की ते मला आवाज देतील. तुम्ही आम्ही सर्वांना नेहमी म्हणजे कधी अशी संधी आली काय सेवेची तर हमखास हा दृष्टांत असतो की आपल्याला सर्वांना व्यवहारासाठी नावं ठेवलेत की नाही. हा आणि आपण पाहिल्यानंतर आवाज देतो, न पाहता पण आवाज दिला तरी चालतं. कारण का आता घरात आहे पण माहित नाही आहे की नाही घरात. बाहेरून आल्यानंतर आपण आवाज देतो. आवाज दिल्यानंतर घरात जर असेल त्यांना आवाज गेला, या आवाज दिल्याबरोबर मातून घरातून आवाज येईल, येणार नाही का? असेल तर मग आता देव काय कुठे काळ्या पाण्यावर गेले का फासावर गेले? माऊली सांगतात, सर्व साधू संत सांगतात की देव आहे हृदय मंदिरी शोधली पाहिजे. किंवा कुणाचे हे घर, हा देव कुणाचा, आत्माराम त्याचा. तुम्ही आम्ही फक्त जीव या संज्ञेवर आले. काय तुम्हीच देव आहात, तत्व तर तुम्हीच देव आहात, तुम्हीच आत्मा आहात. काही वेळेला आपण सांगता आपली काही मंडळी पण भरपूर आहे की बोलता जात आत्मा एकदा बोलतो निघून गेला. काय आत्मा जात नाही आणि येत नाही. आत्मा कधी निघतो का? नाही ना हो. तुम्ही या जीव संज्ञा, जीव हा ह्याला भ्रम झालेला आहे. माऊली प्रमाण देऊन सांगतात की एक हरी आत्मा जीव शिव सम, वाया तू दुर्गमान न घाले. जीव आणि शिव सम आहे, पण आपण काय भ्रम झालेला. आपण कधीपासून भ्रम झाला हा? जेव्हा आपलं नाळ खांडलं. अगोदर तुमचं भजन चालू नव्हतं का? माऊलीच्या उद्रामध्ये चालू होतं. पण ज्या वेळेस तुम्हाला गरज भासली की आता मला इथं राहत नाही, उकाडा होतोय, नाही का, हे सर्व घाण या घाणीमध्ये राहत नाही, तर मग तिथेही भगवंताला विनवणी केली, आळवणी केली आणि सांगितलं की एक वेळ करी या दुःखा वेगळं. काय तिथं दुःख आहे? विष्टाळे पू चहूकडे तोंडी क्रमी केले, गर्भवासाचे दुःख गाडे कौना पुढे सांगावे. नाही का? अशा दुःखामध्ये तो आज भगवंताला आळवणी करतो आणि मग हाके सरशी उडी ना हो लागलीच भगवंत हजर. बोल बेटा काय? तर बोलतं काय नाही, मला इथून फक्त मुक्त करा, मला इथं राहत नाही, उकाड सर्व उकाडा बघा किती. तर बोलत वेळ काय ठरलेलं असतं बरे का. आणि तुझा आता तुला काय कमी इथं सर्व काही व्यवस्था भगवंत तुम्ही केलेली आहे, परंतु मला आता इथं राहायचं नाही. का तर हे आजूबाजूला जे आहे विष्टाळे पूच होऊकडे तोंडी क्रमीकडे गर्भवासाचे दुःख गाडे. देवा मी कोणाला सांगू? माझ्या आईला सांगू शकत नाही, कोणाला सांगू शकत नाही, फक्त तुमच्या बिने मी कोणाला सांगू शकत नाही. बरं ठीक आहे, तुला मी
सोडवतो या दुःखातून, पण तू मला वचन दे की तुझं मी भजन करीन म्हणून. कारण का आता तुझे जे भजन चालू आहे ते कसं आहे, अखंड चालू आहे. तर देवा तुम्ही काय सांगाल ते माझी तयारी आहे. दिले गर्भात ते वचन, देवा मी तुझे करीन भजन. दिला देवाला. देव बोलतो तथाच तू. बरं, काळ वेळ ठरलं आणि हा काल अनुकूल झाल्यानंतर बाळ जन्माला आलं. माऊली प्रसवल्यानंतर ते नाळ खांडलं. काय, जो नाळ असतो तो खांडला जातो. आता जसा बघा, आता हा केबल आहे माईकचा. हे काय आहे, माईक आहे, माईक नाही का, याला माईक आहे आणि मराठीत पण माईकच नाही का. हे जर कापलं तर लागलीच हे माईक बंद होईल. तिकडे सर्व सेट चालू आहे, सेटिंग बरोबर आहे. मग का, तर इथून कट झालं. तसं आता हा माईक आल्यानंतर याच्यामध्ये देवाची लीला आहे ना ती. मग हे विज्ञान आहे, हे कट झालं, परंतु देवाची लीला अशी बनवलेली आहे की मग हा माऊलीच्या उदरातून आल्यानंतर नाल खांडल्यानंतर याच्या भजन पूजन सर्व बंद झालं. बंद झाल्यानंतर धरणी वायू लागता स्मरण विसरे तत्वता ओळखू लागे माता पिता. धरणी वायू लागता स्मरण विसरे तत्वता ओळखू लागे माता पिता. आणि मग कोहम कोहम रडू लागले, मी कोण, मी कोण. काय, तर ती आई बोलते मलाच माहित नाही मी कोण आहे. तर मी तुला काय सांगू, मी कोण आहे. फक्त एकच मातेला माहित होतं, अंजनी मातेला माहित होतं बरे का. अंजनीला मातेला माहित होतं, परंतु तिला अधिकार नव्हता सांगायचा. जसं तुम्हा आम्हाला त्याच्या हातात भेटलं तर कोणी सांगत सुटतं बरं का. पण हा विषय सवाट्यावरचा नाही. कारण आधीच जन हे उद्धट, त्यात गुह्य करू नये प्रगट, मोडतील भक्तीची वाटा, संत जन कोपतील नाही का. अशी आन काग आना भाका का घातलेल्या आहेत. तर ही जी वस्तू ही गुह्य आहे. तर अर्जुनाला पण सांगताना, अर्जुना तुला आता खूप मी काही सांगितलं, आता एक काम कर, तुला गुह्यातली गुह्य गोष्ट सांगतो. मी माझ्या आई वडिलांना नाही सांगितले, भावाला नाही सांगितले, याला नाही सांगितले, त्याला नाही सांगितले, तुला सांगतो. कारण का, तो तू त्या लायक आहेस बघा नाही का. आणि इथं माऊलींनी काय केलं, सकळांची येते आहे अधिकार. मग ती इदम ते गुह्यतम पवित्रमिदम उत्तम प्रत्यक्ष वगम सुखम. मग ही प्रत्यक्ष अनुभवाला येणारी तुला आता मी गोष्ट सांगतो. आणि त्यासाठी माऊलींनी आपल्याला ह्या बऱ्याच ओव्या सांगितल्या, 45 का 47 ओव्या सांगितल्या की माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. आणि मग मी तुम्हाला आधी पहिल्यापासून आले, एक पहिला अध्याय, दुसऱ्या अध्याय, 8व्या अध्यायापर्यंत सांगत आले. काय योग मार्ग, 6व्या योग मार्गामध्ये काय सांगितलं, काय घडतं तिथं, कुठं जावं लागतं, कसा योग करावा लागतो नाही का. इथं लगेच निषेध केला, याची अनुभूती आली नामाची. तेव्हा माऊलीने ते खंडन करत चालवले हळूहळू. आणि 9व्या अध्यायामध्ये त्यांना जे इदम ते गुह्यतम सांगितलं. काय, ते पवित्र नाम दिलं. कारण का, योग यागे विधी येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी दम, सर्व उपाधी आहे. आणि त्या उपाध्या कशाने निघतील, तर या एक अनुग्रहाने, हरिनामाने निघतील. म्हणून ते गुपित सांगितलं. काय, कानी जे पेरिले आणि डोळा ते उगवले. जे कानामध्ये पेरलं जातं ते काय असं उघड्यावर नसतं सांगायचं. आणि त्याला एकांत लागतं. एकांत म्हणजे काय, आपण काय बोलतो एकांत म्हणजे नेमकं काय. तसं कोडे शंकरानं पार्वती मातेला कुठे नेली, नदी किनारी नाही का. आणि बऱ्याच दिवसापासून त्यांच्या मागे लागल्या होत्या पार्वती माता की देवा जग दुनिया तुमची भक्ती करता आणि तुम्ही कोणाची भक्ती करता, सर्व तुमच्या मागे लागला, तुम्ही कोणाच्या मागे लागला. अगोला असं नाही बोलायचं होतं का. मग मला सांगा तुम्ही नेमकं कशाची भक्ती करता, कुणाची भक्ती करता. उठ सूट इकडे जा तिकडे जा. तो बोलते एखादा दिवस येईल, वेळ येईल तेव्हा मी तुला सांगेन. आणि नेमका ते वेळ काळ आल्यानंतर स्थळ ठरलेलं असताना त्या पद्धतीनं शंभूराजे भोल्यांनी पार्वती मातेला कुठं नदी किनारी नेल्या. आणि तिथं ते गुह्य सांगितलं नाही का. सांगता 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 पार्वती माता झोपल्या. काय आपले कथाकार काय सांगतात, कथाकार बरं का, ज्याने नाम घेतले ते नाही असं सांगणार.
कथाकार काय सांगतात की त्यांना सांगता सांगता पार्वती माता झोपल्या. अहो झोपल्या नाही, प्रेत रूपी झाला शरीराचा भाव लक्ष याला ठाव. मग तुम्ही मला नाम नाही देता, अगोदरच अवस्था झाली. हो होते अवस्था होते. कोणाची झाली असेल पाहिली असेल तर पहा, कारण आमच्याकडे झालेलं आम्ही पाहिलेले आहेत आणि आधी होतात बरं का. ज्यांचं शुद्ध अंतकरण असेल, जो राजस तामस आणि सत्वगुण जरी शुद्ध असला, सात्विकपणा जास्त असेल तर त्याची लागलीच अवस्था होते सांगता बरं का, ऐकता मग तशी ती अवस्था आली. आणि सांगता ते पार्वती माता झाला प्रेतरूपी शरीराचा भाव, त्या गेल्या आणि तिकडं मच्छीच्या पोटामध्ये मच्छिंद्रनाथ ऐकत होते. तो ओंकार देत होता. काय तो देवाला फसवत होता एका प्रकारे. पण भगवंताने जाणलं की हे इथं काहीतरी गडबड आहे काय. आणि मग त्यांना पण सांगितलं की तुला ऐकून चोरून ऐकले नाही, फायदा नाही होणार. पण आपल्याकडे तर अक्षरशः येऊन अनुग्रह घेऊन फायदा करून घेत नाही. ते नुसती तपासणी करायला येतात की यांचं काय चाललंय, खरं आहे का खोटे आहे. नाम घेतात, परिणाम नाही होत. का नाही होत तर तुमचा विश्वास नाही त्या गोष्टीवर. तुका म्हणे विश्वास नाही ज्या म्हणे पहावे पुराणे विचारून, नाही का. मग आपला विश्वास ठेवायला पाहिजे. तर जोपर्यंत आपण विश्वास ठेवत नाही तोपर्यंत हे हरिनाम फलद्रूप होत नाही. कारण का बुद्धीचा निश्चय व्हायला पाहिजे. बुद्धी निश्चय आत्मज्ञान आणि तैसे भावे आपणा आपण नाही. ब्रह्मनिष्ठा राखे तत्परायण अहर्निशी. बघा, तत्परायण अहर्निशी. मग आपला निश्चय व्हायला पाहिजे. आपला निश्चय होत नाही, आपण धर सोड करतो, नाही का. मग धर सोड न करता जर आपण निश्चय केला की नाही देह जावो अथवा राहो, पांडुरंगी मन दृढ भावो, परंतु आपण तो निश्चय करत नाही. आणि नामच पाहिजे. कारण काही मंडळी काय करतात, राग ना काय म्हणतो बरं का, वरिष्ठ मंडळी असेल काही मंडळी पूर्ण नाम देत नाही बरं का. मी ते आता वधून दाखवतो. काही मंडळी 2 अक्षर देतात, काही 3 अक्षर देतात. असं का करता, पूर्ण द्या, नाही तर तो आणखी भ्रमात राहतो, त्याला ते काही जमत नाही. आणि मग तो उलटे वावडे म्हणजे उलटे वाबाडे बोलत असतो. कारण असं होता कामा नाही. जे बाबांनी दिले ना त्या पद्धतीने द्या आणि दिल्याबरोबर मग का होणार नाही अवस्था होणार नाही का, होत्या. पण घ्यायला पाहिजे, हरिनाम घ्यायला पाहिजे. कारण इथं सांगितलेला नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी ऐकी येला किंवा देखी येला. पण आपण नामच जर घेतलं नाही तर मग कधी परिणाम व्हायला पाहिजे. आधी जसाच्या तसा होतो. आणि पूर्ण नाम घेतल्यावर आणि परिणाम झाल्यानंतर आपल्याला साधू संत बोध देतात. साधू बोध झाला नुरुणी या ठेला ठाईचा मुरला अनुभवे, नाही का. मग अनुभव ठाईचा मुरला अनुभवे, तर तोपर्यंत अनुभव काही येणार नाही. आता तुम्हाला अष्टसात्विक भाव झाले तरी तुम्ही कसे निश्चित पडलेले असतात, तुम्ही ठिकाणावर नसता. आणि जेव्हा साधू बोध होतो तेव्हा तुम्हाला साधू काय करतो, भानावर आणतो आणि सांगतो बाबा ते ब्रह्म आता तू आहेस, नाही का. मग पुढे अभ्यास चालू तुमचा, नाही का. तेव्हा तुम्हाला हा अनुभव येईल परमार्थाचा, तोपर्यंत येणार नाही. आणि हा अनुभव घेऊन बोलायचा, नाही दुसऱ्यांना असं नावं नाही ठेवायची की यांचं असं आहे ना त्यांचं तसं आहे. या तुम्ही घ्या आणि मग बोला, नाही का. जसं माझी आपली 2 झाली सेवा, 2 मिनिटात संपवून मी एक निरोप ठेवतो. आठवण आली म्हणून, महापुरुषांची महात्म्यांची आठवण आली म्हणून सांगतोय की आमचे हरिभक्त पारायण गुरुवर्य गजानन बाबा पाटील दिव्याचे, त्यांनी हरिनामाचा रोग बेड्यावर लावला. बेडा म्हणजे संतवाडा म्हणजे आयरा विठ्ठल मंदिर, बरं का. तिथं पहिल्यांदा हा रोप लावला आणि त्याची जोपासना हरिभक्तपरायण सावळाराम महाराज यांनी केली. हरिभक्तपरायण वामन बाबा महाराज यांनी त्या रोपाची जोपासना केली. आणि मग इवरचे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी, मोगरा फुलला, नाही का.
पण ते रोप लावलेलं आहे, परंतु ते काही कांच्या पदरी पडले, काही कांच्या पदरी पडलं नाही. तसं तद्वत हे जे रोप आहे आपल्या सोनार पाड्यामध्ये लावल्यानंतर त्याची जोपासना आजही चालू आहे आपली. आणि त्यातल्या त्यात आमच्या साधक मंडळी दिवा साधक मंडळी मुंबई नाव काय आपल्या आनंद संप्रदाय साधक मंडळी दिवा. साधक मंडळ आनंद दिवा स्टेशन. संप्रदाय आनंद संप्रदाय साधक मंडळ दिवा दिवा मुंबई. या युनिट कडं ते बीज आलं आणि त्या बीजाचं संगोपन करणारे आमचे दिव्या गावचे हरिभक्तपरायण नारायण महाराज भोईर असतील, आमचे अरविंद महाराज जय हरी ते असतील आणि सर्व मंडळाला साथ देणारे ते आजही जसे तसे टिकवून ठेवले नाही का. असो सांगता काही जास्त बोललो असेल काय तर आपला जास्तही वेळ घेतला त्याबद्दल मला क्षमा करा. चांगलं असेल ते मायमाऊली सद्गुरू श्रीपाद बाबांच्या कृपेने आपल्या कानापर्यंत निरोप ठेवण्याचा प्रयत्न केला. काय माझ्या जे मनाला भोवलं ते आपल्या कानापर्यंत हा निरोप पोहोचवण्याचा प्रयत्न केला. चांगलं असेल त्याचा विचार करा आणि काय वाईट बोललं असेल त्याबद्दल मला क्षमा करा. झालेली सेवा तुम्हा साधू संतांच्या चरणी अर्पण करून सेवेला इथं स्वल्पविराम. कुंडली कवर्दे